खानापूर विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही पक्षात तुल्यबळ लढत झाल्याने व आटपाडीचे राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत आली। खानापूर मतदारसंघात चुरशीच्या लढतीत लेंगरे गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे। खानापूर विधानसभेच्या मैदानात महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार म्हणून वैभव पाटील तर महायुतीचे उमेदवार म्हणून सुहास बाबर हे आपले नशीब आजमावत आहेत। आटपाडीची अस्मिता म्हणून आटपाडीच्या तालुक्याच्या वतीने माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढवली आहे। त्यामुळे खानापूर तालुका, विसापूर सर्कल व विटा शहर तसेच आटपाडी तालुका असा खानापूर मतदारसंघ विखुरलेला आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत। याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालातून दिसणार आहे। लेंगरे हे गाव खानापूर तालुक्यातील संवेदनशील म्हणून ओळखले जाते, परंतु लेंगरे व परिसरातील सर्व गावे निवडणुकीच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। लेंगरे व लेंगरे परिसरातील गलाई व्यावसायिक व उद्योगधंदा करणाऱ्या सर्वांना ही निवडणूक अतिशय चुरशीने लढवली जाणार आहे। लेंगरे गावातील जिल्हा परिषद गटात बाबर गट जास्त आहे, परंतु यंदाच्या निवडणुकीत त्यांची आघाडी किती राहील का पाटील गट वरचा ठरणार आहे हे दिसून येणार आहे। लेंगरे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत बाबर गटाने ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत केली होती, परंतु ग्रामपंचायतची निवडणूक ही गावच्या पातळीवर लढवली जाते व विधानसभेच्या निवडणुकीत समीकरणे दिसून येणार आहेत। लेंगरे गावातून दोन्ही गटाने प्रचाराची रणधुमाळी उठवली आहे। विधानसभेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि लेंगरे गावातून कोण मताधिक्य घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। लेंगरे गावात व परिसरात दोन्ही गट तुल्यबळ आहेत। विधानसभेच्या मतदान प्रक्रियेत दोन्ही गटांनी जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी कंबर कसली होती, त्यामुळे खानापूर मतदारसंघात चुरशीच्या लढतीत लेंगरे गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे।